सानिका आणि आकाश यांचं लग्न अगदी थाटामाटात झालं होतं. आकाश हा स्वभावाने अत्यंत शांत, समजूतदार आणि सानिकावरती जीवापाड प्रेम करणारा मुलगा होता. तो एका प्रायव्हेट कंपनीत छोट्या पदावरती काम करायचा. पण सानिकाला कधी कोणत्या गोष्टीची कमतरता भासू देत नव्हता. सानिकासुद्धा सुरुवातीला खूप सुखात होती. पण म्हणतात ना, संसाराला नजर लागायला वेळ लागत नाही. आणि कधीकधी ही नजर बाहेरच्यांची नाही तर आपल्याच माणसांची असते. लग्न होऊन 2 वर्ष झाली तशी सानिकाच्या माहेरच्या लोकांची म्हणजे तिच्या आई आणि भावाची लुडबुड त्यांच्या संसारात वाढू लागली. सानिकाची आई तिला सतत फोन करून सांगायची, सानिका, आकाश कमावतो किती, त्यात काय होते आजकाल, आमच्या शेजारच्या जावयाने बघ मुलीला कुठे हिंडवायला नेलं, काय दागिने केले, तू कसल्या साध्या घरात राहतेस, तुझा नवरा अगदी साधा आहे, त्याला काही प्रगती करायची इच्छाच नाही. सुरुवातीला सानिकाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. पण जेव्हा रोज रोज कानावर एकच गोष्ट पडते तेव्हा माणसाचं मन कलुषित होऊ लागतं. सानिकाच्या मनात आकाशबद्दल चिडचिड निर्माण होऊ लागली. आकाश ऑफिसमधून दमून आला की सानिका त्याच्यावरती ओरडायची, मला हे आयुष्य नकोय, मला नवीन फ्लॅट हवाय, मला फिरायला जायचंय, तुम्ही माझ्यासाठी काय करता. आकाश शांतपणे तिचं ऐकून घ्यायचा, तिच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणायचा, सानिका, थोडा वेळ दे मला, मी करतोय प्रयत्न, आपलंही घर होईल एक दिवस. पण सानिकाला आता माहेरच्यांनी दिलेल्या अवास्तव स्वप्नांची सवय झाली होती. एक दिवस घरात पैशावरून मोठा वाद झाला. सानिकाने रागारागात माहेरचा रस्ता धरला. घरी गेल्यावर तिच्या आईने आणि भावाने तिला समजावण्याऐवजी तिची चिथावणी आणखीन वाढवली. तिचा भाऊ म्हणाला, तू कशाला त्या भिकाऱ्यासोबत राहते, घटस्फोट घे आणि पोटगी माग, चांगला मोठा फ्लॅट, पैसे वसूल कर त्याच्याकडून, आमच्या ओळखीचे वकील आहेत, आपण केस करू. माहेरच्यांच्या या सततच्या संगतीमुळे सानिकाचं मत परिवर्तन झालं. तिला वाटलं तिची आई आणि भाऊ जे सांगतायत ते तिच्या फायद्याचं आहे. तिने आकाशला एकही फोन केला नाही की त्याचं म्हणणं ऐकलं नाही. थेट वकिलामार्फत आकाशला घटस्फोटाची आणि पोटगीची नोटीस पाठवली. जेव्हा आकाशला ती नोटीस मिळाली तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. त्याने सानिकाला फोन करण्याचा प्रयत्न केला, तिला भेटायला आला, पण सानिकाच्या भावाने त्याला घराबाहेर हाकलून दिलं. आकाश डोळ्यात पाणी होतं. तो सानिकाला फक्त एवढंच म्हणाला, सानिका, एकदा माझ्याशी बोल, निदान एकदा तरी. पण सानिकाने तोंड फिरून घेतलं. ती माहेरच्याच्या अहंकारात आंधळी झाली होती. केस कोर्टात गेली. मागच्या 6 महिन्यापासून कोर्टाच्या वाऱ्या सुरू होत्या. आकाश खूप खचलेला दिसत होता. त्याचा चेहरा काळवंडला होता. तो खूप बारीक झाला होता. सानिकाला कधी कधी वाटायचं आकाशला काय झालंय. पण तिचा भाऊ म्हणायचा, काही नाही ग, केस हरण्याच्या भीतीने नाटक करतोय तो. आणि अखेर तो दिवस आला ज्या दिवशी कोर्टात दोघांच्या संमतीने घटस्फोटाच्या कागदावर अंतिम स्वाक्षरी होणार होती. कोर्टाची केस संपली. फक्त काही कागदपत्रांची पूर्तता बाकी होती. दुपारची वेळ होती. जज साहेबांनी लंच ब्रेक दिला होता. सानिकाचे वकील आणि तिचे घरचे काही कागदपत्र आणण्यासाठी दुसऱ्या बिल्डिंगमध्ये गेले. सानिका कोर्टाच्या कॉरिडॉरमध्ये एकटी बसली होती. तेवढ्यात तिने पाहिलं की आकाश काही अंतरावर उभा आहे. तो खूप अशक्त दिसत होता. त्याला नीट उभंही राहता येत नव्हतं. त्याचा हात थरथरत होता. आकाशने सानिकाकडे पाहिलं. त्याच्या चेहऱ्यावर कोणताही राग नव्हता, फक्त एक अथांग शांतता होती. तो हळूच सानिकाजवळ आला आणि अत्यंत नम्र आवाजात म्हणाला, सानिका, आज अखेरचा दिवस आहे. यानंतर कदाचित आपण कधीच भेटणार नाही. कोर्टाच्या बाहेर एक चहाची टपरी आहे, चालशील का माझ्यासोबत शेवटचा चहा प्यायला. सानिकाने सुरुवातीला नकार देण्याचा विचार केला, पण तिच्या मनाच्या कोणत्या तरी कोपऱ्यात आकाशबद्दलची जुनी माया जागी झाली. ती काही न बोलता त्याच्या मागे चालत कोर्टाच्या बाहेर आली. दोघेही चहाच्या टपरीवर एका बाकावर बसले. चहावाला 2 कप चहा देऊन गेला. आकाशने चहाचा कप हातात घेतला, पण त्याच्या हातातील थरथराट इतका वाढला होता की चहा कपातून बाहेर सांडत होता. सानिका हे बघत होती. तिने विचारलं, आकाश, काय झालंय तुला, हात का थरथरतायत आणि इतका बारीक का झालास. आकाशने एक फिकट हसू दिलं आणि म्हणाला, काही नाही ग, जरा कामाचा ताण आहे, त्यामुळे तब्येत ठीक नसते आजकाल. चहा पिता पिता आकाशने आपल्या खिशातून एक छोटा रुमाल काढला. त्याला खोकला आला. त्याने रुमाल तोंडाला लावला आणि जेव्हा त्याने रुमाल बाजूला केला तेव्हा सानिकाच्या काळजाचा ठोका चुकला. त्या पांढऱ्या शुभ्र रुमालावरती रक्ताचे ताजे डाग होते. सानिका घाबरली. तिने चहाचा कप खाली ठेवला आणि आकाशचा हात पकडला. आकाश, हे काय आहे, तुला काय झालंय, खरं सांग मला. आकाशने सुरुवातीला सांगायला नकार दिला, पण सानिकाच्या डोळ्यातले अश्रू पाहून तो स्वतःला रोखू शकला नाही. त्याने बॅगेतून एक फाईल काढली आणि सानिकाच्या हातात दिली. ती मेडिकल रिपोर्टची फाईल होती. सानिकाने थरथरत्या हाताने ती फाईल उघडली. त्या रिपोर्टवरती मोठ्या अक्षरात लिहिलं होतं, स्टमक कॅन्सर स्टेज 4, म्हणजे पोटाचा कॅन्सर शेवटचा टप्पा. डॉक्टरकडून फक्त 2 ते 3 महिन्याचं आयुष्य शिल्लक असल्याचं लिहिलं होतं.
हे वाचून सानिकाच्या डोक्यावर जणू आभाळ कोसळलं. तिच्या हातातून फाईल खाली पडली. तिला श्वास घेणं कठीण झालं. ती रडायला लागली. आकाश, हे काय आहे? हे खोटं आहे ना? तू मला का नाही सांगितलंस? आकाशने सानिकाचे हात आपल्या हातात घेतले. त्याच्या डोळ्यात देखील अश्रू वाहू लागले. तो म्हणाला, सानिका, जेव्हा 6 महिन्यापूर्वी तू घर सोडून गेलीस त्याच्या पुढच्या आठवड्यात मला हे समजलं. मी तुला सांगणार होतो, पण तुझ्या घरच्यांनी मला तुझ्याशी बोलू दिलं नाही. आणि नंतर विचार केला की जर मी तुला हे सांगितलं तर तू माझ्या आजारपणामुळे, मजबुरीमुळे माझ्याकडे परत येशील, प्रेमापोटी नाही. मला तुला माझ्या मरणाच्या दुःखात ओढायचं नव्हतं. आकाश पुढे म्हणाला, तो कोर्टात पोटगी मागितलीस, मला आनंद आहे. माझ्या इन्शुरन्सचे आणि PFचे जे काही पैसे मिळतील ते माझ्या जाण्यानंतर तुलाच मिळतील. मी वकिलाकडून तशी सोय केली आहे. मी तुला सुखात ठेवू शकलो नाही सानिका, पण माझ्या जाण्यानंतर तुला पैशाची नड भासू नये एवढीच इच्छा आहे. आकाशचे हे शब्द ऐकून सानिकाच्या काळजाचे तुकडे झाले. तिला समजलं की ज्या माणसाला ती भिकारी आणि अकार्यक्षम समजत होती, तो स्वतः मृत्यूच्या दारात उभा असतानाही फक्त आणि फक्त तिचाच विचार करत होता. तिचे माहेरचे लोक जे तिला हक्काचे वाटत होते ते फक्त पैशासाठी तिचं हस्तखेळतं घर उद्ध्वस्त करत होते. तिला तिच्या आईचे आणि भावाचे शब्द आठवले आणि स्वतःची प्रचंड चीड आली. तिने आकाशला घट्ट मिठी मारली आणि डसाडसा रडू लागली. नाही आकाश, मला पैसे नकोत, मला फ्लॅट नको, मला काही नको, मला फक्त तू हवा आहेस. आम्ही नाही राहू शकत एकमेकाशिवाय, सानिकाने मोठ्याने रडत होती. तेवढ्यात सानिकाची आई आणि भाऊ तिथे आले. भाऊ ओरडला, सानिका, काय चाललंय हे? चल आत, सही करायची वेळ झाली. सानिका उठली. तिच्या डोळ्यात आता भीती नव्हती तर एक वेगळाच निर्धार होता. तिने धावत जाऊन वकिलाच्या हातातून घटस्फोटाचे ते कागदपत्र हिसकावून घेतले आणि सर्वसमोर त्या कागदाचे तुकडे तुकडे करून हवेत फेकून दिले. तिची आई ओरडली, वेडी झालीस का सानिका? काय केलंस हे? सानिकाने आपल्या आई आणि भावाकडे पाहिलं आणि म्हणाली, हो, मी वेडी होते, जे आजपर्यंत तुमच्या सांगण्यावरून माझ्या सोन्यासारख्या नवऱ्याला त्रास देत होते. तुमच्यासाठी लग्न हा एक धंदा असेल, पण माझ्यासाठी माझं आयुष्य आहे. माझ्या आकाशला माझी गरज आहे आणि मला त्याची. आजपासून तुमचा आणि माझा काहीच संबंध नाही, निघून जा इथून. सानिकाने माहेरच्यांशी कायमचे संबंध तोडले. तिने आकाशचा हात पकडला आणि ती त्याला घेऊन हॉस्पिटलमध्ये गेली. घटस्फोटाचे कागद तर फाटले होते, पण नियतीचे कागद बदलणं कोणाच्या हातात नव्हतं. आकाशकडे वेळ खूप कमी होता, पण सानिकाने हार मानली नाही. आयुष्याच्या शेवटच्या काही दिवसात आणि शेवटच्या महिन्यात सानिकाने त्याला जगातलं सगळ्यात जास्त प्रेम आणि सुख दिलं. तिने त्याची रात्रंदिवस सेवा केली. आकाश जेव्हा या जगातून गेला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावरती एक समाधान होतं. तिने त्याला शेवटच्या क्षणापर्यंत साथ दिली. मित्रांनो, या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळतं? नातेसंबंध हे काचेसारखे नाजूक असतात. दोन लोकांच्या मध्ये जेव्हा तिसरा माणूस, तो कितीही जवळचा असतो, तो येतो आणि कान भरायला लागतो, तेव्हा हसतं खेळतं घर उद्ध्वस्त होतं. कोणाचंही ऐकून आपल्या माणसावरचा विश्वास कधीच कमी करू नका. कारण पैसा, फ्लॅट, गाडी या गोष्टी परत मिळू शकतात, पण गेलेली माणसं आणि गेलेली वेळ कधीच परत येत नाही. तुम्हाला सानिकाचा निर्णय योग्य वाटला का? आणि या कथेबद्दल तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा.